हाय नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरना व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. त्या अगोदर तुम्हाला मी ओळख करून देतो. माझ्यासोबत आहे सचिन मोरे आणि दादा तुझं नाव? अभिषेक आंबेकर. अभिषेक आंबेकर. गाव? गुहागर. गुहागर. सो आम्ही आता रत्नागिरीमध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला आज दादा आहे तो किल्ल्यावरती घेऊन आलेला आहे. रत्नदुर्ग किल्ला या किल्ल्याचं नाव आहे आणि या किल्ल्यावरती अनेक इतिहास घडलेले आहेत. सो आपण या किल्ल्याची आज पाहणी करणार आहोत, कशा पद्धतीने किल्ला आहे आणि काय काय किल्ल्यामध्ये पाहण्यासारखं आहे. सो चला तर मंडळी, या एपिसोडला मी सुरुवात करतो आणि तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर रत्नागिरीमध्ये यावं लागेल आणि रत्नागिरीमधून तुम्हाला प्रायव्हेट कार किंवा बसेस येण्यासाठी आहेत. सो तुम्ही इथे येऊ शकता. सो चला तर आपण या एपिसोडला सुरुवात करूया आणि ह्या किल्ल्याची आपण पाहणी करूया. सो मंडळी, तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा आणि सॅम सफरना व्लॉग इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. थँक्यू सो मच. आम्ही मित्राच्या बाईकने थेट रत्नागिरी डेपो ते रत्नदुर्ग किल्ला हा बाईकने प्रवास केला. रत्नागिरीपासून रत्नदुर्ग हा किल्ला साधारण 2 ते 3 किलोमीटरचं अंतर आहे. कोकणात आल्यानंतर इथला निसर्ग पाहून आपले पाय कायमचे इथे खेळून जातात, कारण इथला निसर्ग आणि इथे आपलीपणा जपणारी कोकणातली माणसं. हा किल्ला पुरातन काळातील असल्यामुळे या किल्ल्याची झीज झाली होती. या किल्ल्याची डागडुगी आणि रंगकाम करण्यात आले आहे. हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे. या किल्ल्याच्या दोन्ही बाजूस आपल्याला हत्ती पाहायला मिळत. या किल्ल्याचा आकार हा घोड्याच्या नाळेप्रमाणे आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे 120 एकर एवढे आहे. आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला किल्ल्याच्या डाव्या बाजूस किल्ल्याची माहिती देणारा बोर्ड तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर इथे या किल्ल्याचा नकाशाही देण्यात आलेला आहे, जेणेकरून आपल्याला पाहताना या किल्ल्याची संपूर्ण ओळख होईल. आत प्रवेश केल्यानंतर किल्ल्याच्या पुढेच एक भगवती मंदिर पाहायला मिळतं. अनेक किल्लेप्रेमी इथे दर्शनासाठी येतात आणि आपणही या मंदिरात दर्शन घेऊया. पुढे आल्यानंतर किल्ल्याला आपल्याला तटबंदी पाहायला मिळणार आहे. चला तर मंडळी, आपण सर्वप्रथम या देवीचं दर्शन घेऊया. पुढे आल्यानंतर आपल्याला किल्ल्याची तटबंदी पाहायला मिळते. या किल्ल्याला तिन्ही बाजूस समुद्राने वेढलेला आहे. असं या किल्ल्याचा साधारण समावेश आहे. इसवी सन 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाह यांच्याकडून जिंकला होता. इसवी सन 1790 मध्ये धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी करून मजबूत करण्यात आला आहे. अनेक पर्यटक इथे आवर्जून येतात. आपल्याला किल्ल्यावरून निळाशुभ्र आकाश, खवळलेला समुद्र आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला आणि पाहायला मिळतो. या किल्ल्याची पाहणी केल्यानंतर असं जाणवतं त्या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्यांवरील दांडगा अभ्यास आणि तंत्रज्ञान किती असेल हे आपल्याला एक ज्वलंत उदाहरण इथे पाहायला मिळतं. या किल्ल्यावर आपल्याला एक छोटस मंदिरही पाहायला मिळतं. त्याचं नाव श्री वेताळ देव असं आहे. अशी अनेक छोटी छोटी मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतात. हा वेताळ बुरुज आहे. या किल्ल्यावर आपल्याला तलाव, विहीरही पाहायला मिळतात. मंडळी, मी तुम्हाला एक सुंदर असं दृश्य दाखवतो. बघा, ही शिवसृष्टी आहे.
या शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर असे पुरातन काळातील देखावे उभारण्यात आलेले आहेत. येथे आपण आलात तर आवर्जून भेट द्या. शिवसृष्टी आणि रत्नदुर्ग किल्ला हा पाहण्यासारखा आहे. शिवसृष्टीच्याच बाजूला फिसळलेला समुद्र किनारेही आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे इथेही आपण मनसोक्त आनंद घेऊ शकतो आणि आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास आणि गडकिल्ल्याची माहितीही देऊ शकतो. तर म्हणजे हा टेलक्या बुरुज आहे. या बुरुजावरून संपूर्ण या कड्याची आहे ती पाहणी करण्यात येत असावी, कारण या ठिकाणाहून जर पाहिलं तर आपल्याला संपूर्ण किल्ल्याचा भाग आहे तो परिसर दिसतोय. आणि ही इथे नवीन शिवसृष्टी उभारलेली आहे तीही पाहू शकता. आणि त्याच्याबरोबर इकडे समुद्राचा पूर्ण भाग व्यापलेला आहे. आणि हा हिरवागार रत्नागिरीमधला समुद्र किनारा आणि हिरवीगार वनराई आणि तिकडे ती लाईट हाऊस तुम्हाला पाहायला मिळते. तर मंडळी, आजचा एपिसोड आपण इकडेच थांबूया. कसा वाटला एपिसोड हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय बाय, टेक केअर.